श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार. तुम्हा सर्वांचे आपल्या स्वामी आई या स्वामीमय चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे. स्वामींच्या कृपेने नेहमीच तुमच्या आयुष्यात सुख, समाधान आणि आनंद असावा, इतकेच मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते. आणि आपल्या आजच्या या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते. भक्तांनो, आज मी तुम्हाला कराड येथे राहणाऱ्या स्वामींच्या परमभक्त ताई सो उमा रोकडे या ताईंचा अत्यंत दिव्य अंगावर रोमांच आणणारा, एका क्षणी आपल्या काजावर घाव घालणारा असा सुंदर अनुभव सांगणार आहे. जेव्हा भक्त हा संकटात असतो तेव्हा स्वामी त्या भक्तांच्या पाठीशी कसे उभे राहतात हे दर्शवणारा आजचा हा सुंदर अनुभव, आजचा हा संपूर्ण अनुभव या ताईंच्याच शब्दात. ताई म्हणतात, नमस्कार. सर्वप्रथम सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अज्ञविना काळा नाने त्याला परलोकीह ना भीती तयाला उगाची भीतोसी भय हे पडू दे जवळी उभी स्वामी शक्ती कळू दे. या वाक्याची माझ्या आयुष्यात प्रचिती आणणारा हा सर्वात सुंदर अनुभव. खरं तर स्वामी माझ्या आयुष्यात आले आणि हा संपूर्ण माझं आयुष्य हे स्वामीमय झाले. मी खूप लहानपणापासून स्वामी सेवेत आहे. लहानपणापासून मी स्वामींची भक्त करत आहे. आमच्या देवघरामध्ये फक्त दोनच मूर्ती, एक गणपती बाप्पाची आणि एक श्री स्वामी समर्थ महाराजांची. माझे आई वडील देखील स्वामी सेवेत, त्यामुळे माझ्यावर संस्कार देखील स्वामी सेवेतील. लहानपणापासूनच माझ्या घरात गुरुचरित्राचे पारायण, सारामृताचं पारायण, वेळोवेळी नवनाथ पारायण असं भक्तिमय वातावरण लहानपण छान दिलं. त्यानंतरच मी कॉलेजसाठी पुन्हा युनिव्हर्सिटीला ॲडमिशन घेतलं. माझं शिक्षण कंप्लीट झालं आणि त्याच दरम्यान माझ्या एका मुलावरती प्रेम जळलं. माझे एका मुलावरती प्रचंड प्रेम, मात्र त्याची कास्ट हे आमच्या कास्टसारखी नव्हती आणि त्यामुळे आईबाबांचं थोडासा विरोध. लग्नासाठी घरी स्थळ येऊ लागले आणि त्यावेळेस मी सगळं काही घरी सांगून टाकलं. मात्र आई बाबा नको म्हणत होते, तरीही माझा हट्ट होता. शेवटी माझ्यासाठी आई आमच्या ब्राह्मण काकांकडे गेली. तिथे गेल्यानंतर आई ब्राह्मण काकाकडे गेल्यानंतर जेव्हा तिने आमची पत्रिका बघितली त्यावेळेस त्यांनी सांगितलं, एकही गुण जुळत नाही, विघ्न खूप जास्त आहेत, हे लग्न झालं तर मोठा अडथळा आहे. त्यामुळे आई घरी आली आणि तिने पूर्णच नकार दिला. मात्र तरीही मी ऐकत नव्हते, कारण मी त्या मुलांना वचन दिले होते. तो मनाने चांगला होता, शिकलेला होता, सगळं काही छान होतं आणि मला त्याच्याशी लग्न करायचं प्रचंड इच्छा होती. पण मी आईबाबांच्या शब्दाबाहेर देखील जाऊ शकत नव्हते. मी त्यांना मनवण्याचा खूप प्रयत्न केला. स्वामीवरती विश्वास ठेवा, स्वामी सेवा केली आणि स्वामीवरती विश्वास ठेवला तर आयुष्यात सगळं काही अशक्य असणारे शक्य होते ना, असे मी त्यांना समजावू लागले. शेवटी माझ्या हट्टाखातर बाबांनी, आईने आणि माझ्या आईने होकार दिला. खूप प्रयत्नाने आमचं लग्न जुळलं. लग्नाची तयारी दोन्ही घरामध्ये सुरू झाली. स्वामींचा आशीर्वाद घेतलं. सगळं काही स्वामी सेवेनेच आम्ही केलं. हे लग्न जुळत असताना मी 7 गुरुचरित्र पारायण केली, 108 स्वामी सारामृताचा संकल्प केला, असंख्य सेवा केल्या होत्या आणि स्वामींच्याच कृपेने हे लग्न जुळेल. दोनही घरात आनंद होता. लग्नाची तयारी सुरू झाली, खरेदी झाली, बाकी सगळ्या गोष्टी झाल्या आणि आम्ही अगदी आनंदात होतो. अशातच असं ठरलं की आपण साखरपुडा म्हणजे एंगेजमेंट 1 महिना अगोदर करू आणि लग्न जे आहे ते आपण मेमध्ये करू. ठरल्याप्रमाणे साखरपुड्याची तयारी सुरू झाली. सगळं उत्तम होतं, काहीच कमी नव्हतं. दोन्ही घरात आनंद होता. साखरपुड्याच्याच दिवशी आम्ही एक छोटंसं नवीन घर खरेदी केलं होतं आणि त्याची पूजा देखील ठरवली होती. दुपारी 12:30च्या दरम्यान आम्ही एंगेजमेंटची तारीख काढली आणि बरोबर संध्याकाळी 6:30 वाजता गृहप्रवेशाचा कार्यक्रम ठेवला. म्हणजे दिवसभर कार्यक्रम होणार होतं. सगळं सुरू असताना साखरपुड्याच्याच आदल्या दिवशी रात्री 8 ते 8:30च्या दरम्यान वेळ असेल आणि त्याच दरम्यान मला फोन आला. हा फोन माझ्या सासूबाईंचा होता आणि त्या रडत होत्या. खरं तर इतक्या आनंदात सासूबाई का रडत आहेत मला कळतच नव्हतं. त्यांना बोलताही येत नव्हतं. खूप धीर करून धीटपणे त्या म्हणाल्या, आपल्या महेशला
संपर्दशा झालेला आहे आणि त्याला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलेलं आहे. तुला जमेल तर तू सुद्धा हॉस्पिटलमध्ये ये. हे शब्द मी ऐकले. मला 5 मिनिट काय करावं काहीच सुचेना. मी धावत पळत देवघरात असणाऱ्या स्वामींच्या मूर्तीजवळ गेले. स्वामींसमोर नतमस्त झाले. स्वामी, हे काय विघ्न आले आहे सगळं सांगत होते. विघ्न येणार मात्र मी तुमच्यावरती विश्वास ठेवला. मात्र विघ्न आलेच. मला प्रचंड राग आलेला. मात्र तरीही मी स्वामींसमोर विनवणी करत होते. मी रडत होते. माझ्या जवळ आई आली. तिनेही विचारायला काय झाले. जसे मी आईला सांगितले, आई, बाबा, भाऊ, माझे काका आणि मी जसे होते तसे हॉस्पिटलला जायला निघालो. हॉस्पिटलला गेल्यानंतर डॉक्टरांनी सांगितले की याला पुढे घेऊन जा. आम्ही 2 हॉस्पिटल फिरल्यानंतर 3रं हॉस्पिटलला महेशला ॲडमिट करण्यात आले. तिथे त्याच्यावरती उपचार केला. 2रा दिवस उजडला. डॉक्टरांनी त्यांचे जगण्याचे चान्सेस अत्यंत कमी दिले. डॉक्टर म्हणाले, जो साप चावलेला आहे तो अत्यंत भयानक आहे आणि त्याचं विष निघणे हे खूप मुश्किल आहे. पुढच्या 5 तासामध्ये त्यांनी काहीही इम्प्रूव्ह केलं नाही तर आम्ही त्याची काहीही गॅरंटी देऊ शकणार नाही. 5 तास उलटून गेलं. महेश मात्र बेशुद्ध होता आणि डॉक्टरांनी सांगितले की तुमची केस गेलेली आहे. मी हेच शब्द ऐकले. मी जशी होती तशी घरी आले. बाबांना सांगितलं मला काहीच ऐकायचं नाही. मला फक्त घरी यायचं आहे. मी घरी आले. घरी येऊन जी स्वामींची मूर्ती ते आमच्याच घरासमोर असणाऱ्या विहिरीत मी टाकून दिली. कारण माझ्या स्वामीवरती प्रचंड राग, ज्याच्यावर मी विश्वास ठेवला, ज्याच्या मी विश्वासावर सगळं काही करत होते. मी इतकी सेवा केली होती. दिवसरात्र मी स्वामींचे मंत्र म्हटले होते. उपवास करून, व्रत करून मी स्वामी सेवा करत होते. मात्र तरीही स्वामी माझ्या पाठीशी राहिले नाही असेच तेव्हा वाटले आणि त्यामुळे ती मूर्ती मी सरळ विहिरीत टाकून दिली. त्यानंतर मी स्वतःला बंद करून रूममध्ये कोंडून घेतले आणि मी फक्त रडत होते. इतक्या वर्षीचं प्रेम संपलं होतं. सगळं काही तुटलं होतं. बघितलेलं स्वप्न संपताना दिसत होतं. मी स्वतः आत्महत्येचा विचार करत होते. तितक्यात माझ्या दरवाजाची काडी माझे बाबा वाजू लागले. मला बाहेर येण्यासाठी ते मला सांगू लागले. मी बाहेर कोणासमोरही येण्याची मनस्थितीत नव्हते. माझं सगळं संपून गेलं याच दुःखात मी होते. आणि तितक्यात बाबांच्या मोबाईलवरती फोन आला. फोन माझ्या भाऊचा होता आणि त्यांनी सांगितले की महेशला शुद्धी आली आहे. बाबांनी जसे मला सांगितले की लवकर हॉस्पिटलला चल, महेशला शुद्धी आली आहे. मी होते तसेच दरवाजाची कडी उघडली. धावत पळत आम्ही गाडीत बसलो आणि तिथेच हॉस्पिटलला पोहोचलो. आणि तिथे गेल्यावर डॉक्टरांनी सांगितलं खरं तर असा कुठलाच पेशंट वाचत नाही. केस गेलेली होती. त्याचे टोकेही थांबलेले होते. मात्र अचानक काय मिरेकल झालं माहिती नाही. पण त्यांनी रिस्पॉन्स द्यायला सुरुवात केली. आम्ही उपचार सुरू केलेला आहे आणि त्याच्यामध्ये आता इम्प्रूव्हमेंट होत आहे. जवळपास रात्रभर आम्ही तिथेच होतो. महेशमध्ये बरीचशी इम्प्रूव्हमेंट झाली आणि मग त्यांच्यानंतर बाबा मला घरी घेऊन आले. घरी आल्यानंतर मला स्वामींची प्रचंड आठवण आली. मी धावत विहिरीजवळ गेले. मी खूप रडू लागले. हे काय केलं? हे काय झालं? मला काहीच कळत नव्हते. स्वामी, मी आता काय करू? मी विहिरीत उडी मारू का? मी तुम्हाला विहिरीतून कसं बाहेर काढू? असं म्हणत असतानाच तुम्हाला सांगते, त्या विहिरीच्या एका बाजूने स्वामींची मूर्ती जी मार्बलची होती ती सहजच त्या विहिरीच्या बुडालेल्या तळातून जाऊ शकत होती. ती मूर्ती चक्क विहिरीच्या वरती एका बाजूला येऊन थांबली होती. हा चमत्कार माझ्या बाबांनीही बघितला. त्या विहिरीत उतरल्या पायऱ्या होत्या. शेजारी असणाऱ्या जे काशीद काका आहेत, बाबांनी त्यांना बोलवून आणले, कारण ते नेहमीच विहिरीमध्ये उतरतात. मग त्यांनी सांगितले की ही मूर्ती आम्हाला बाहेर काढून द्या. काशीद काका विहिरीत उतरले. त्यांनी स्वामींची मूर्ती बाहेर काढली. मी स्वामींची मनापासून माफी मागितली. स्वामी पुढे नतमस्त झाले. अक्षरच्या स्वामीसमोर मी डोकं आपटत होते आणि स्वामींचे आभार मानत होते. मग माझ्या बाबांनीही स्वामींची माफी मागितली. फक्त माझ्यासाठी. मग ती मूर्ती देवघरामध्ये पुन्हा होती त्या ठिकाणी ठेवली होती. मी स्वामींच्या समोर दिवा लावला आणि रात्रभर मी स्वामींच्या समोर फक्त जप मंत्र करत होते. पुढचे 3 दिवसामध्ये महेशला डिस्चार्ज दिला आणि मग त्यानंतर पुढच्या 2 महिन्यानंतर आमचं
ठरवल्या वेळी लग्न झालं. आता आमच्या लग्नातला जवळपास 1.5 वर्ष उलटून गेलं आहे. तुम्हाला सांगते, सगळं सुखाचं आणि आनंदाचं आहे. खरं तर जसं आमच्या कुंडलीत दिलं होतं, दोष-विघ्न होती, अडथळे होती, ते सगळं काही आले होतं. अक्षरशः आमचं यम आमच्या समोर होता. मात्र स्वामी शक्ती पाठीशी होती. स्वामी कृपा सोबत होती आणि त्यावेळी एवढ्या मोठ्या संकटातून स्वामींनी आम्हाला बाहेर काढलं. खरंच, हम गया नहीं, जिंदा है या वाक्याची प्रचिती त्यावेळी क्षणोक्षणी प्रचिती आली. आज हे काही आम्ही आहोत ते फक्त स्वामीमुळे. आमचा संसार फुलला, आमचे लग्न झालं आणि आज आम्ही सुखात आहोत. माझ्या महेशला स्वामींनी जीवनदान दिले. आमच्या आयुष्यात असणारे सर्वात मोठे वादळ स्वामींनी टाळून नेले. खरंच ही खूप मोठी स्वामी कृपा आहे. कितीही सन्मात स्वामींची सेवा केली तरी न फिटणारी ही स्वामींची आमच्यावरती विश्वास असणारी कृपा आहे. श्री स्वामी समर्थ मित्रांनो, अत्यंत अद्भुत असणारा अनुभव तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. तुमचेही काही असे अनुभव असतील तर शेअर करा आणि असेच पुढचे छान अनुभव ऐकण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.